नालासोपाऱ्यात तरुणाचे अपहरण करून धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली आहे आणि हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे। पोलिसांनी 7 वेगवेगळी पथक करून आरोपीसाठी शोधण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे। पूर्व वैमनस्यातून नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या तरुणाचं आधी अपहरण झालं आणि त्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली अशी घटना शुक्रवारी 12 तारखेला उघड आली आहे। 2 रिक्षातून भरून आलेल्या 9 ते 10 जणांच्या ग्रुपने ही हत्या केल्याचं समोर आलं असून हत्येनंतर मृतदेह फेकून सर्व आरोपी फरार झालेत। याबाबत गैरकायद्याची मंडळी जमवून अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पुढील पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेच्या 4 आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या 3 टीम रवाना झाल्यात। सुधीर सिंग असं 27 वर्ष इसमाचं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून हा कांदिवली येथचा राहणार आहे। 5 वर्षापूर्वी हा तरुण नालासोपारात राहत होता। काल गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वलईपाडा उपाध्यायनगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता। गुरुवारी रात्रीच्या 10:30च्या सुमारास 9 ते 10 जणांचे टोळके 2 रिक्षात भरून आले। गौराईपाडाच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत या टोळक्याने लाकडी दांडे धारदार हत्यारे प्रथम करून त्याच्यावर हल्ला केला। यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून गौराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिलं आणि सर्व आरोपी फरार झाले। रात्री 12:30च्या सुमारास मैताच्या मित्राने पेल्हार पोलिसांना याची माहिती दिली असता पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपासाची शोध मोहीम सुरू केली आहे। या अपहरण आणि हत्येच्या थराराने नालासोपारा पूर्व, संतोष भवन, बिलालपाडा, श्रीरामनगर, गौराईपाडा, धानिवबाग, नवजीवन परिसरात भीतीचं वातावरण पसरले। आरोपीच्या पूर्व वैमनस्यातून अपहरण करून हत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। आम्ही गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या 3 मध्यवर्ती गुन्हा शाखा आणि 1 आमच्या 3 7 वेगळ्या टीम असल्याचं पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितलं।